गुड मॉर्निंग. सकाळी लवकर उठून आई पप्पा दोघेही परड्यात फेरफटका मारायला गेले. त्यांनी लावलेली भाजी आणि इतर झाडं कशी आहेत, त्यांना पाणी व्यवस्थित मिळालं आहे की नाही, कीड वगैरे लागली आहे की नाही, याचा हाल हवाल विचारायला गेले. आईला एक नारळ मिळाला. आज गण्या बऱ्याच दिवसांनी भेटायला आला. किचनमध्ये काम करत आईने पिकनिकमध्ये काय मजा मस्ती केली हे सांगत होती. माकडांनी टाकीचा पाईप तोडला, सो तो रिपेअर करायला उल्हासदादा आला. त्यांना हेल्प करायला आमच्या घरचे मुकादम पप्पा गेले. आई नाश्त्यासाठी घावणे बनवते. निकिताने संपूर्ण घरात धूप फिरवून घेतला. आईने सँडी आणि बगीराशी गप्पा मारल्या. साहिल सौंदाळे मासे घेऊन आला. निकिताने आईला नवीन वॉशिंग मशीन कशी यूज करायची हे गाईड केलं. आईने मला ओट्याला अडाळा लावून नारळ कसा किसायचा हे शिकवलं. नाश्ता करायला आज सगळे एकत्र बसून घावणे, कोरा चहा आणि चटणी खाल्ली. पप्पांनी आज संत्र्या मोसंबीचा बाग फोपणीस सोलून दिला. कोणाला फोपणीस माहित आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आजचा जेवणाचा मेनू आहे सौंदाळे माशाचं कालवण आणि भात. जेवण करून आम्ही निघालो कणकवलीला. समता बाजार मधून महिन्याचं राशन घेतलं, मिसळपाव खाल्ला आणि घरी आलो. गण्याच्या आजीला दुधाच्या बाटल्या द्यायला गेलो तर त्यांनी आम्हाला भुईमुगच्या शेंगा दिल्या. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.